सत्तेच्या लाचारीत मशगूल होऊन शिवसेना फोडून भाजपला पाठिंबा देऊन मुंबई कमळीच्या दावणीला बांधून काय मिळवलं? मित्र हो, ठाकरे बंधूंच्या हातून मुंबई निसटली. मुंबई महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाने जिंकली. ठाकरे बंधूचा पराभव झाला. हा भाजपचा विजय नाही, मराठी माणूस हरलेला आहे. मुंबईत मराठी माणसाची गळचिपी करणारा, परप्रांतीयांची लाड करणारा भाजपा मुंबईत कसा काय जिंकला? कसा काय जिंकू शकतो? हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर कुऱ्हाड चालवली नसती तर भाजपाला मुंबई महापालिकेची सत्ता मिळाली असती का? ठाकरे बंधू या निवडणुकीमध्ये हरले जरी असले तरी मराठी माणूस आजही ठाकरे ब्रँडच्याच पाठीमागं आहे आणि हे या निवडणुकीनं दाखवून सुद्धा दिलेलं आहे. नवे ते अधोरेखित सुद्धा केलेलं आहे. मराठी माणसासाठी जन्माला आलेली शिवसेना फंद फितुरीने फोडली. भाजपानं फितूर झालेल्या मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाची संघटना मोडून तोडून टाकली. फितूर झालेल्यांना या मराठी माणसाची ना चिंता, ना मराठी माणसाच्या मुंबईची चिंता. मराठी माणसाच्या प्रेतावर पाय देऊन त्यांना चढायचं होतं सत्तेच्या खुर्चीवर. भारतीय जनता पक्षाला मुंबई जिंकायची होती, ती त्यांचं जुनं स्वप्नही होतं, पण मराठी माणसांनी आजवर हे होऊ दिलेलं नव्हतं मित्रांनो. म्हणून मग त्यांनी या फितुरांना गाठलं, गद्दारांना गाठलं, त्यांच्या हाती कुऱ्हाड दिली आणि ती मराठी माणसाच्या पायावर चालवायला लावली. मराठी माणसाला कुणी हरवू शकत नाही, नमवू शकत नाही. मराठी माणसाचा पाडाव करण्यासाठी नेहमीच फितुरांची मदत घेतली गेल्याचा आपला इतिहास आहे मित्रांनो. आणि हाच इतिहास आता पुन्हा एकदा नव्यानं घडला, एवढंच. बघा, निवडणुकीमध्ये खोटेपणा केला, पैशाचा पाऊस कोसळला, मराठी अमराठी असा वाद सुद्धा पेटवला. एवढं सगळं करूनही भाजपचं स्वतःच्या बळावर मुंबई महापालिका त्यांना मिळवता आलेली नाही. फितूर गद्दार झालेल्यांना का होईना, पण मराठी माणसांच्या मदतीनं त्यांनी मुंबई जिंकली. बघा, रडीचा डाव खेळून मिळवलेल्या विजयाला कधी विजय मानलं जात नसतं. शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपानं मराठी माणसांचा घात केला. मराठी माणसाचं खच्चीकरण करण्यासाठी मराठी माणसांचाच आधार घ्यावा लागला. पण हे सगळं करणाऱ्या फितुरांना काय मिळालं? मराठी माणसाचा द्वेष करणाऱ्या भाजपाला मदत करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी काय मिळवलं? मित्रांनो, उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आणि अनेकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडलं. एकनाथ शिंदे यांना त्यांनी काही प्रश्न विचारले. हे प्रश्न मराठी माणसाच्या मेंदूला अक्षरशः झिणझिणे आणतात. एकनाथ शिंदे काय मिळवलं, अशी एक पोस्ट त्यांनी एक्सवर टाकली. काय म्हणतात बघा हे चित्रे. एकनाथ शिंदे काय मिळवलं? स्वतःला शिवसेना आणि स्वर्गीय बाळासाहेबांचे पाईक म्हणवणाऱ्यांनी काय मिळवलं? ज्या मुंबईत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापिली, तिथून शिवसेना हद्दपार करण्याच्या कटाचे भागीदार होऊन काय मिळवलं? मुंबईत शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे ह्या स्वर्गीय बाळासाहेबांच्या निर्धाराला मोठ माती देऊन काय मिळवलं? सत्तेच्या लाचारीत मशगूल होऊन शिवसेना फोडून भाजपला पाठिंबा देऊन मुंबई कमळीच्या दावणीला बांधून काय मिळवलं? चिन्ह, पक्ष, नेते आणि नंतर शिवसेनेचे 56 नगरसेवक फोडून निवडून आणलीत फक्त 28 माणसं. मग शिवसैनिकाला दुबळं करून काय मिळवलं? शिवसेनेचं प्रभुत्व नाकारून आता भाजपाचे महापौर होईल. राजधानीतून मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलं? खैली शहाना आपली मुंबई स्वार्थासाठी विकून काय मिळवलं? तुमच्याकडं एकच उत्तर असेल, आलिशान आयुष्य मिळवलं. पण उद्या जेव्हा मराठी माणसाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा
तुम्ही मुंबईतून शिवसेना संपवायच्या कटामध्ये सामील होतात याची इतिहास नोंद घेईलच आणि हा ठपका घेऊनच तुमचे वारसदार जगतील हे लक्षात ठेवा. अर्थात फंद फितुरी या मातीला नवीन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनाही सर्वाधिक स्वकीया विरोधच लढावं लागलं होतं. आम्ही त्याच राजाचे मावळे तितक्याच द्वेषानं लढू. इथल्या खडकावर सुद्धा दुहीची बीज रुजतात असं म्हणतात. याचाच फायदा कमळीने घेतला. पण एक निश्चित, आम्ही राजधानी मुंबईतून ना स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार पुसू देऊ ना स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना. अब याचना नाही रण होगा. चित्रे यांच्या या पोस्टनं मराठी माणसाचं काळीज भेदून गेलं, गलबलून गेलं. मराठी माणूस अंतर्मुख झाला, सुन्न झाला. भाजपासह शिंदे गटाची विजयाची नशा खाडकन उतरली असेल. विजयाचा उन्माद सुद्धा शंड झाला असेल, नपुसक झाला असेल. पण फंद फितुरीचे घाव झेलून सुद्धा मराठी माणूस पुन्हा उभा राहतो हा इतिहास आहे. कुठलीही गद्दारी मराठी माणसाला नाही संपवू शकत. मित्रांनो, तुम्ही सहमत आहात ना? मग जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.